सीएए कायदा, कलम 370 हटवण्याचा कायदा, ट्रिपल तलाक प्रतिबंधक कायदा. मोदी सरकारनं सत्तेत आल्यानंतर गेल्या 12 वर्षात मंजूर केलेले हे काही प्रमुख कायदे. या कायद्यांवरून वाद झाला, त्यांना विरोधही झाला, पण मोदी सरकार मागे हटलं नाही. त्यामुळेच केंद्रातल्या सत्तेचा कॉन्फिडन्स चांगलाच वाढला होता. मोदी सरकारला संसदेत चॅलेंज करता येईल, पण पराभूत करणं अशक्य आहे, असंच काहीसं चित्र गेल्या काही काळात निर्माण झालं होतं. पण शुक्रवार 17 एप्रिलची संध्याकाळ मात्र याला अपवाद ठरली. मोदी सरकारचं संविधान संशोधन विधेयक संसदेत नामंजूर झालं. सत्तेत आल्यापासून मोदी सरकारचं विधेयक पहिल्यांदाच पडलं. 12 वर्षात केंद्रातल्या भाजप सरकारनं पहिल्यांदाच पराभव पाहिला. त्यामुळे हा पराभव ऐतिहासिक मानला जातोय. आता यावरून हा आपला पराभव नसून देशाच्या संविधानाचा आणि देशातल्या नारी शक्तीचा अपमान असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितलं. काँग्रेस, टीएमसी, डीएमके आणि सपा सारख्या पक्षांनी महिलांना त्यांचे हक्क मिळवून देणाऱ्या प्रामाणिक प्रयत्नांची भ्रूण हत्या केल्याचा आरोप मोदींनी शनिवारी देशाला केलेल्या संबोधनात केला. मोदी आणि भाजपकडून एक प्रकारे काँग्रेस आणि विरोधी पक्ष कसे महिला विरोधी आहेत हे दाखवून डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसून येत आहे. पण मोदींचा हा प्रयत्नच भाजपला जास्तीत जास्त डॅमेज करणारा ठरू शकतो असं आता बोललं जात आहे. ही घटना भाजपला सत्तेपासून लांब ठेवणारी घटना असू शकते असाही अंदाज वर्तवला जातोय. पण लोकसभेत एक विधेयक नामंजूर होणं मोदी सरकारसाठी इतकं धक्कादायक आणि धोकादायक काय? मोदी वेव्हला ही अँटी बीजेपी वेव्ह आव्हान कसं देऊ शकते, पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू. शनिवारी रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला संबोधित केलं, तेव्हा त्यांनी विरोधी पक्षांवर जोरदार हल्ला चढवला. काँग्रेस, डीएमके, टीएमसी आणि समाजवादी पक्षांच्या स्वार्थी राजकारणाचं नुकसान देशाच्या स्त्री शक्तीला भोगावं लागतंय. जेव्हा स्त्री हिताचं विधेयक पडलं तेव्हा काँग्रेस, डीएमके, टीएमसी, सपा सारखे पक्ष आनंदाने टाळ्या वाजवत होते. महिलांकडून त्यांचे हक्क हिरावून घेऊन हे लोक बेंच वाजवत होते. हे सगळं देशातली नारी शक्ती बघत होती. स्त्रिया सगळं काही विसरतील, पण आपला अपमान कधीही विसरणार नाहीत. काँग्रेस, समाजवादी पक्ष, डीएमके आणि तृणमूल काँग्रेस सारख्या पक्षांनी महिलांचे हक्क हिरावण्याचं जे पाप केलंय त्याची शिक्षा त्यांना नक्कीच मिळेल, असा थेट इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला. मोदींचं हे भाषण विरोधकांना टार्गेट करण्यापेक्षा आपल्या पराभवाचं डॅमेज कंट्रोल करण्यासाठी असल्याचं चर्चा आहे. शनिवारी भाजपच्या इतर नेत्यांनी सुद्धा विरोधकांच्या या कृतीचा जाहीर निषेध केला. विरोधक कसे महिला विरोधी आहेत हे दाखवून देण्याचा हा भाजप आणि मोदींचा प्रयत्न असल्याचं दिसून येत आहे. पण राजकीय विश्लेषकांच्या मते महिला आरक्षण विधेयक पडणं भाजपला कसं बॅकफुटला आणू शकतो, कसं, तेच 3 कारणांच्या माध्यमातून समजून घेऊयात. मोदी सरकारला होणारं पहिलं डॅमेज म्हणजे महिला केंद्रित राजकारणातून फसवणुकीचं नरेटिव्ह. प्रधानमंत्री उज्ज्वला योजना, प्रधानमंत्री मातृवंदना योजना अशा काही महिला केंद्रित योजना गेल्या काही वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आणल्या. यातून महिला सक्षमीकरणाचा प्रयत्न सरकारने केला. पण या योजनांमधून महिलांना थेट आर्थिक लाभ होत असल्यामुळे भाजपसाठी लाभार्थ्यांचं गणित तयार झालं. मग भाजपने मध्य प्रदेश, महाराष्ट्र, बिहार यासारख्या राज्यांमध्ये सुद्धा लाडकी बहीण सारख्या योजना आणून लँडस्लाइड विक्ट्री मिळवली. थोडक्यात महिला केंद्रित योजना ही मोदी सरकारची एक स्वतंत्र व्होट बँक झाली, जी सत्तेत असल्यामुळे त्यांना मिळवता आली. 2023 मध्ये महिलांना संसदीय राजकारणात 33% आरक्षण लागू करण्याचा कायदा सुद्धा मोदी सरकारने हेच लाभार्थ्यांचं गणित भक्कम करण्यासाठी आणला होता. आता हाच कायदा परिसीमनाशी जोडून लोकसभेच्या जागा वाढवण्याची योजना भाजपने आखली होती. पण हीच मोदी सरकारची सगळ्यात मोठी चूक झाल्याचं म्हटलं जात आहे. लोकसभेतल्या जागा वाढवून 2029ला उत्तर आणि मध्य भारतातल्या वाढीव जागांच्या जोरावर भाजपच्या सत्तेचा मार्ग मोकळा झाला असता. पण संविधानाच्या कलम 82 नुसार नवीन जनगणनेची आकडेवारी आल्याशिवाय परिसीमन करणं शक्य नव्हतं. त्यासाठी विशेष बहुमतानं घटनादुरुस्ती विधेयक आणणं भाग होतं. आता सध्याच्या संख्याबळानुसार लोकसभेत 2/3 बहुमत सिद्ध करणं अशक्य आहे याची मोदी सरकारला सुद्धा कल्पना होती. पण तरीही सरकारने विशेष अधिवेशन बोलवून हे विधेयक आणण्याचं धाडस केलं. त्यासाठी महिला आरक्षणाला परिसीमनाशी जोडण्याचा डाव सरकारनं खेळला होता. म्हणजेच विधेयक मंजूर झालं नाही तर विरोधक महिला आरक्षणाच्या विरोधात आहे हे नरेटिव्ह सेट करून आगामी निवडणुकांमध्ये महिला व्होट बँक आकर्षित करण्याची सरकारची रणनीती होती. त्यामुळे उडाला तर पक्षी, बुडाला तर बेडूक अशाच प्रकारे सरकार विन विन सिच्युएशन मध्ये राहण्याच्या प्रयत्नात होतं. आताही काँग्रेससह विरोधी पक्ष महिला विरोधी असल्याची घोषणाबाजी करत भाजप हेच साध्य करू पाहत आहे.
पंतप्रधान मोदींनीही विरोधी पक्षांना महिला विरोधी ठरवून हीच गोष्ट अधोरेखित केली आहे. पण मोदी सरकारचा हाच सगळा डाव जनतेसमोर आणण्यात विरोधक यशस्वी झाल्याचं म्हटलं जात आहे. सरकारच्या प्रस्तावाचा महिला आरक्षणाशी काहीही संबंध नाही. हा आपल्या सोयीनुसार मतदारसंघांची फेररचना करून सत्ता काबीज करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचं राहुल गांधींनी सांगितलं. आपला महिला आरक्षणाला कधीही कसलाही विरोध नाही. 2023चा महिला आरक्षण कायदा आत्ताच लागू करा. सगळे विरोधी पक्ष त्याला 100% पाठिंबा देतील असं राहुल गांधी, प्रियंका गांधींसह सगळ्याच विरोधी पक्षांनी जाहीरपणे सांगितलं. जर महिला आरक्षण लागूच करायचं होतं तर ते 2024च्या निवडणुकीत सुद्धा सरकारला लागू करता आलं असतं. आमची सुद्धा तेव्हा तीच भूमिका होती. पण तेव्हा सरकारने वेगवेगळी कारणं देऊन 3 वर्ष हे विधेयक लागू केलं नाही. मग आता हे विधेयक लागू करण्यासाठी सरकारला परिसीमन करण्याची गरज का भासते? सरकार स्वतंत्रपणे 543 खासदारांसाठी 33% आरक्षण का लागू करत नाही, असा सवाल विरोधी पक्षांनी केलाय. थोडक्यात महिला आरक्षणाच्या आडून सरकार आपला हेतू साध्य करण्याची लबाडी करतंय. तामिळनाडू आणि पश्चिम बंगालच्या निवडणुकांमध्ये प्रचाराचा मुद्दा नसल्यामुळेच सरकार हे करत असल्याचा आरोप विरोधकांनी केलाय. मोदी सरकार विरोधात हे फसवणुकीचं नरेटिव्ह सेट करण्यात विरोधक काही प्रमाणात यशस्वी झाल्याचं सुद्धा दिसतंय. त्यामुळेच ही गोष्ट भविष्यात सरकारला बॅकफुटला नेऊ शकते असं म्हटलं जात आहे. भाजपला होणारं दुसरं डॅमेज म्हणजे विरोधी आघाडी मजबूत होणं. घटना दुरुस्ती विधेयक मंजूर होऊन जर परिसीमन झालं असतं तर 2029च्या लोकसभेसाठी उत्तरेतल्या अनेक राज्यांच्या जागा वाढून तिथल्या प्रादेशिक पक्षांना सुद्धा त्याचा फायदा होणार होता. यातलंच एक महत्त्वाचं राज्य म्हणजे उत्तर प्रदेश. उत्तर प्रदेशात अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षाची चांगलीच ताकद आहे. उत्तर प्रदेश हे देशातलं सर्वात जास्त लोकसंख्येचं राज्य आहे. राज्यात सध्या लोकसभेच्या सर्वाधिक 80 जागा आहेत. जर 2011च्या जनगणनेनुसार मतदारसंघांची पुनर्रचना झाली असती तर लोकसंख्येच्या आधारे उत्तर प्रदेशात लोकसभेच्या जागा 138 पर्यंत वाढू शकत होत्या. याचा साहजिकच अखिलेश यादव यांच्या पक्षाला सुद्धा फायदाच झाला असता. आता लोकसभेतल्या विरोधी आघाडीत काँग्रेसनंतर सर्वाधिक 37 जागांसह अखिलेश यादव यांचा समाजवादी पक्ष दुसऱ्या स्थानावर आहे. त्यामुळे अखिलेश यादव यांनी जर वेगळी किंवा तटस्थ राहण्याची भूमिका घेतली असती तर मोदी सरकारचा अडथळा दूर झाला असता. विरोधी आघाडीत फूट पडल्याचा मेसेज लोकांमध्ये गेला असता. 2024च्या लोकसभा निवडणुकीवेळी विरोधी इंडिया आघाडीच्या एकीमुळे त्यांना मोठं यश मिळालं होतं. पण त्यानंतरच्या काळात वेगवेगळ्या कारणांमुळे इंडिया आघाडी फुटीच्या उंबरठ्यावर असल्याचं दिसून आलं होतं. त्यामुळे जर अखिलेश किंवा इतर कोणत्याही पक्षाने वेगळी किंवा तटस्थ भूमिका घेतली असती तर विरोधकांची जी ताकद सध्या लोकसभेत आहे ती फक्त खुर्च्या भरण्यापुरतीच मर्यादित असल्याचं सिद्ध झालं असतं. पण या विधेयकावरील मतदानावेळी असं काहीच झालं नाही. फक्त काँग्रेसच नाही तर समाजवादी पक्ष, तृणमूल काँग्रेस, दक्षिणेतील DMK, डावे पक्ष अशा सगळ्यांनीच या विधेयकाला जोरदार विरोध केला. मुळात कोणीही तटस्थ भूमिका न घेता विरोध कायम ठेवला. त्यामुळे आपापसात मतभेद असले तरी सरकारला रोखण्यासाठी आम्ही सगळे एकच आहोत हे पुन्हा एकदा सिद्ध करण्यात विरोधी पक्ष यशस्वी झालाय. विरोधकांची तुटणारी फळी भक्कम करण्यात मोदी सरकारनेच अप्रत्यक्ष टेकू लावल्याच्या चर्चा आता होत आहेत. विरोधकांची आघाडी पुन्हा एकदा मजबूत होणं ही 2027 मध्ये उत्तर प्रदेशातल्या विधानसभा निवडणुकांसह 2029च्या लोकसभेला सुद्धा भाजप आणि NDA साठी टेन्शन वाढवणारी गोष्ट असल्याचं म्हटलं जात आहे. विधेयक पास करण्यात झालेल्या पराभवामुळे भाजपला होणारं तिसरं डॅमेज म्हणजे OBC विरोधाचा मेसेज. पिछड्या वर्गातील व्यक्तींना राष्ट्रपती, पंतप्रधान अशी देशातली महत्त्वाची संविधानिक पदं देऊन त्यांचा सन्मान केल्याचा प्रचार भाजपकडून केला जातो. भाजपचे गल्लीपासून दिल्लीपर्यंतचे नेते आमचा DNA OBCंचा असल्याचं जाहीरपणे सांगतात. यातून OBCंचा एक वोट बेस भाजपच्या पाठीशी उभा राहिल्याचं गेल्या काही काळात देशाच्या आणि राज्यांच्या निवडणुकांमध्ये दिसून आलं. गेल्या वर्षी जातनिहाय जनगणना करण्याची घोषणा करत OBCंना न्याय मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न केल्याचं सुद्धा भाजपने दाखवून दिलं. पण ही जनगणना होण्याआधीच 2011च्या जनगणनेच्या आधारे मतदारसंघांची पुनर्रचना करून जागा वाढवण्याचा प्रकार OBCंवर मोठा अन्याय असल्याचा मुद्दा विरोधकांनी उचलून धरला. ज्या जनगणनेतून जातीनिहाय आकडेवारी समोरच आली नाही त्या जनगणनेचा आधार घेऊन लोकसभेतल्या जागा वाढवणं हा OBCंवर अन्याय आहे. हा OBCंच्या राजकीय आरक्षणावर थेट हल्ला असल्याचं विरोधकांनी सांगितलं. महिला आरक्षण विधेयकात OBC महिलांसाठी स्वतंत्र कोटा नाही. त्यामुळे हे आरक्षण फक्त सवर्ण महिलांसाठीच फायदेशीर ठरेल. भारताच्या लोकसंख्येचा एक मोठा हिस्सा, भारताच्या महिलांचा एक मोठा भाग या आरक्षणाच्या लाभापासून वंचित राहिल्याचं राहुल गांधींनी सांगितलं होतं. त्यामुळे भाजप एक प्रकारे
आपल्या डीएनएशीच प्रतारणा करत असल्याचा मेसेज देण्याचा प्रयत्न सगळ्याच विरोधी नेत्यांनी केलाय. त्यामुळे भाजपची हक्काची वोट बेस समजल्या जाणाऱ्या ओबीसी समाजात यामुळे सरकार विरोधात नाराजी उमटण्याची शक्यता नाकारता येत नाही. असं झालं तर त्याचा मोठा आणि दीर्घकालीन फटका भाजपला बसू शकतो. थोडक्यात एक विधेयक संसदेत पडणं हा भाजप आणि एनडीए आघाडीसाठी तात्पुरता झटका मानला जात असला तरी विरोधी नरेटिव्ह खोडून काढण्यासाठी आता भाजपला प्रयत्न करावे लागणार आहेत. हे करण्यात भाजप यशस्वी झाला तर विरोधकांना चांगल्या प्रकारे काउंटर करू शकतो. पण विरोधी वातावरण खोडून काढण्यात जर का अपयश आलं तर त्याचा मोठा आणि लॉंग टर्म फटका भाजपला बसू शकतो. तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं? हा पराभव मोदी सरकारसमोर सर्व्हायव्हलचा प्रश्न उभा करणार की मोठा रिव्हायव्हल मिळवून देणार? याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलभिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.